नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, 1 जूनचा आलेच्या लागणीचा प्लॉट आहे आणि जो प्लॉट आहे तर तो प्लॉट आपण बघत असं व्हिडिओमध्ये सध्या असा आहे आणि याच्यामध्ये आपण आता नेटकाच आता स्प्रे घेतलेला आहे आणि स्प्रे घेत असताना आपल्याला जे आहे तर आले पिकामध्ये आपला आता हा आतापर्यंत तिसरा स्प्रे आहे लागवड केल्यापासून. शेतकरी मित्रांनो, हे जे रान आहे तर हे आपलं चुनखडीचं रान आहे. याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण हे जास्त आहे. चुनखडा जर बघितलं तर ह्या पद्धतीचा आपल्याला दगड आहे, याच्यापेक्षाही मोठा चुनखड आपल्याला आपल्या या प्लॉटमध्ये आढळतो. शेतकरी मित्रांनो, चुनखडीचं रान असल्यामुळे काय होतं, सातत्याने न्यूट्रिशन जे आहे तर न्यूट्रिशन फिक्सेशन, त्यानंतर मायक्रोन्यूट्रनमध्ये फेरसची डिफिशियन्सी, त्यानंतर झिंकची डिफिशियन्सी सातत्याने जाणवणे, प्लॉट हा पिवळाटीवर येणे, त्यानंतर पिकाची आल्याची वाढ कमी होणे आणि फॉस्फरस हा अवेलेबल न भेटणे, समजा फॉस्फरस हा पिकाला प्रॉपर न मिळणे, तर ह्यासारख्या गोष्टी आपल्याला आले पिकामध्ये सातत्याने चुनखडीच्या रानामध्ये जाणवतात. आता जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की मी याला काय केलं की आतापर्यंतचा तिसरा स्प्रे घेतला. स्प्रे घेत असताना सध्या क्वालिटी ही अशी आहे, स्प्रे यावर्षी जास्त आले पिकावरती वरतून ज्याही खास प्रमाणामध्ये असं जे आहे तर रोग नाही, म्हणजे आपण ज्याला म्हणू की बॅक्टेरियल ब्लाईट असेल किंवा करपा असेल किंवा इतर कुठलाही आपल्याला आजार हा सध्या आल्याच्या पिकावरती दिसत नाही. फक्त काय न्यूट्रिशन डिफिशियन्सी थोडीफार प्रमाणामध्ये सातत्याने जाणवत असते. आता मी याच्यामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात काय होतं शेतकरी मित्रांनो, की आले पिकाचे जे पान आहे तर ते पानामध्ये आपण जर बघितलं तर थोडंसं कशा साईडला करपायला चालू झाले होते. आता हे बघा, आता हा शेंड्यापासून थोडासा करपा वाढायला चालू झाला होता. म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही तर असा करपा, याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे आहे तर रस शोषण करणारे जे कीटक आहे तर त्यांच्यामुळे हा करपा वाढत असतो. आता त्यावरती आपल्याला योग्य औषध जर घेतलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट हा बघायला मिळतो. आपण जर बघितलं तर आता यामध्ये हा करपा जर बघितला, रस शोषण करणारे जे कीटक आहे तर शेतकरी मित्रांनो, ते जेव्हा ह्या ठिकाणून जेव्हा रस शोषायला चालू करतात समजा पानाचं, तर पान हे समोरून असं करपत येतं, वाळत येतं आणि असं कंप्लीट वाळायला चालू होऊन जातं. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपल्याला जे आहे तर यावरती वेळेत विलाज मग आपण काय करतो की बुरशीनाशकांचा वापर हा याच्यामध्ये जास्त करतो. तर बुरशीनाशकाचा वापर आपल्याला यामध्ये, म्हणजे आता बुरशीनाशकाचा सारखे जर बदलायचे, बुरशीचं काही डिसीज नाही आहे सध्या पानावरती, करपा नाही आहे, ब्लाईट नाही आहे, फ्रेश असं पान आपल्याला बघायला मिळतं, क्वालिटी एकदम सुंदर अशी बघायला मिळत आहे. आता यामध्ये तरीही आपण जे मी काय औषध घेतलं ते तुम्हाला याच्यात थोडक्यात दाखवतो. यामध्ये मी आता थोडासा पिवळटपणा जाणवतो, तर त्यामुळे मी याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रनची स्प्रे घेतला. यामध्ये PR ॲग्रोचं मायक्रोन्यूट्रन घेतलं. यामध्ये सगळ्या प्रकारचे आपले जे आहे झिंक आहे, आयरन आहे, मॅग्नीज आहे, कॉपर आहे, मॅलॉब्डेनम आहे, बोरॉन आहे. याचं आपण 40 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपाला आपण घेतलं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे बुरशीनाशक म्हणून आपण रेडिमिल गोडचा आपण वापर केलेला आहे. रेडिमिल गोड आपण ह्याला माझ्याकडे पडलेलं होतं, मी ड्रिंचिंगसाठी 500 ग्रॅम आणलं होतं. याच्यामधून 100 ग्रॅम मी काढून ठेवलं होतं. प्लॉट हा माझा एकरला कमी आहे, तर याच्यामधून मी जे आहे तर 30 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपाला वापरलं, कारण की याच्यात खास काही असं पानावरती आपल्याला बघायला मिळत नाही. हे आंतरप्रवाही प्लस कॉन्टॅक्ट आहे. याच्यामध्ये मेटॅलिक्झिल आणि मेन्कोझेप आहे. मेटॅलिक्झिल हा 4% आहे, तर हा आंतरप्रवाही आहे. मेन्कोझेप हा 64% हा कॉन्टॅक्ट पद्धतीचा आहे शेतकरी मित्रांनो. आणि याचा चांगले रिझल्ट आपल्याला लॉंग टर्मचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. बॅक्टेरियल ब्लाईट, करपा, त्यानंतर जे आहे बऱ्याचशा जे आहेत राहिले पिकाचे डिसीज हे आपल्याला कंट्रोल व्हायला बघायला मिळतात. त्याचबरोबर आता जर बघितलं तर हे औषध मी मिओ3 नावाचं एक घेतलं मार्केटमध्ये. हे मी कॉटनवरती याचा जास्त स्प्रे करत असतो. कॉटनमध्ये रेड माईट जेव्हा येते आणि रस शोषण करणारे जे कीटक त्यांचा प्रादुर्भाव जेव्हा येतो, तर तेव्हा मी कॉटनमध्ये याचा वापर करत असतो. याचा कमी किमतीचं औषध आहे खूप, आणि याचं प्रमाण जे आहे तर 30 ml प्रति 20 लिटर पंपाला आहे. मिओ3 हे बहुतेक सुमोटोमो केमिकल इंडियाचं आहे. याच्यामध्ये जे आहे फेनप्रोपाथ्रिन नावाचं 30% EC इन्सेक्टिसाईड याच्यात कंटेंट आहे. आणि याचा जे आहे शेतकरी मित्रांनो, कुठल्या औषधं म्हणजे कुठल्या कीटकांना याचा जास्त प्रमाणात फायदा होतो. म्हणजे आपण जेव्हा आपल्या आले पिकावरती आपण जेव्हा बघतो की रस शोषण करणारे ऑलमोस्ट सगळे कीटक हे औषध मारतो. यामध्ये आपल्याला कुठलंच कॉम्बिनेशन घ्यायची गरज नाही, सगळे ऑल कॉम्बिनेशन आपण काय करतो की वेगवेगळे कॉम्बिनेशन घेतो. कॉम्बिनेशन घेतल्यावर पान हे कडक होणे, त्यानंतर पान कडक होणे, त्यानंतर पानाचं जे आहे तर पीक हे ट्रेसमध्ये जाणे,
जास्त प्रमाणात जर आपण कॉम्बिनेशन वापरलं तर जर जितके कमीत कमी कॉम्बिनेशन घेशाल तितका चांगला आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो, प्रॉपर औषधाचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. मी 3च्या वर कॉम्बिनेशन आले पिकामध्ये कधीच घेत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे काय करतं, रेड माईट, त्यानंतर हिरवा नागतोडा, त्यानंतर पांढरी माशी, त्यानंतर तुमचं जे आहे तर मावा आणि थ्रिप्स आणि तुडतुडे या सगळ्या प्रकारचे इन्सेक्ट हे जे आहेत तर मिओथ्रिन हे कंप्लीट कंट्रोल करतं. याचा जे आहे तर 20 लिटर पाण्याला 30 ml चा डोस आहे. याचा चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो. सध्या प्लॉट असा आहे, आता हे संध्याकाळचा टाईम आहे, ऊन हे कवळं पडलेलं, त्यामुळे सध्या आपल्याला प्लॉट असं दिसतं आहे. चुनखडीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, चुनखड जर बघितली तुम्ही तर एवढ्यापर्यंत आपल्या प्लॉटमध्ये चुनखडीचा दगड आपल्याला आढळतो. याच्यापेक्षाही मोठाले चुनखडीचे दगड आहे. याच्यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो, आता बघितलं तर अशा चुनखडीच्या प्लॉटमध्ये पिवळटपणा हा सातत्यानं टिकून राहत असतो आले पिकाला, आणि न्यूट्रिशनवरती जास्तीत जास्त काम करावं लागतं. पिकाची वाढ कमी होते, फुटवा कमी निघतात. पण आपण याच्यावरती सगळं व्यवस्थित आपलं सुरुवातीपासून, आता ह्या प्लॉटमध्ये जे रिपिटेशन आहे माझं तर 5व्यांदा आहे, म्हणजे मी आलं याच्यामध्ये 5व्यांदा केलेलं आहे. आणि सध्या फुटव्याची ग्रोथ वगैरे सध्या तुम्हाला अशीही दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.